हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. भारत इलेक्ट्रॉनिक्स टेक्निकलच्या विद्यार्थ्यांसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमार्फत मोठी रिक्रुटमेंट भरतीची सुरुवात झालेली आहे. त्याच्याच रिगार्डिंग आजचा आपला हा व्हिडिओ आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमार्फत ही नोटिफिकेशन पब्लिश करण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्हाला विविध पदांची पदभरती घेण्यात येणार आहे आणि टेक्निकलच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी. ज्या विद्यार्थ्यांना मिनीरत्न, महारत्न, नवरत्न कंपनीमध्ये जॉब करायची इच्छा असेल तर ही भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी नवरत्न कंपनी आहे आणि यामध्ये तुम्हाला जॉब करायचं स्वप्न तुम्ही बघत असाल तर ती सत्यात उतरवायची संधी आता तुम्हाला मिळणार आहे. तर वेगवेगळ्या ज्या टेक्निकल कोर ब्रांचेस आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि उत्तम संधी इथे आली आहे. या संधीचं सोनं करणं आपल्या हातात आहे. आणि आता नोटिफिकेशनला आपण डिटेल बघूया. कुठली ब्रांच इलिजिबल आहे ते चेक करू. बघा, सुरुवातीला एक पहिलं पद दिसत आहे तुम्हाला, ज्यामध्ये प्रोहिबिशनरी इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स, ठीक आहे, ग्रेड 2ची पोस्ट आहे. ही 175 पोस्ट आहेत टोटल. आणि सेकंड जे प्रोहिबिशनरी इंजिनियर मेकॅनिकलसाठी एकूण 109 जागा आहेत. आणि थर्ड जे आहे, जी कम्प्युटरसाठी आहे, ते सेम पोस्ट आहे, त्यामध्ये 42 जागा. आणि शेवटची जी ब्रांच आहे चौथी, जी इलेक्ट्रिकल आहे, त्यामध्ये एकूण 14 जागा आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बघितलं की किती पोस्ट आहेत. सर्वात जास्त ज्या जागा आहेत त्या इलेक्ट्रॉनिक्सच्या स्टुडंटसाठी आहेत आणि सेकंड मेकॅनिकल आणि मग कम्प्युटर आणि मग इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी. पे स्केल तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला वार्षिक CTC म्हणजे ॲन्युअली तुम्हाला 13 लाखाचा पॅकेज इथे असणार आहे. आणि तुमची एज लिमिट इथे दिलेली आहे. आपण परत डिटेल बघू की किती एज रिलॅक्सेशन आहे, काय आहेत. आणि इथे बघा, जसं नवरत्न असो की महारत्न कंपनीज असो, तिथे जे अलाउन्सेस आणि बेनिफिट्स हे फार जास्त असतात. काही माझे फ्रेंड्स आहेत ONGC सारख्या कंपनीमध्ये, त्यांना मेडिकल आणि जी तुम्हाला काही अप्लायन्सेस घ्यायचे असेल, कुठल्याही गोष्टींसाठी त्यांना अलाउन्सेस खूप असतात, खूप जास्त बेनिफिशियल असतात. महारत्न कंपनी, मिनीरत्न कंपनीमध्ये, नवरत्न कंपनीमध्ये काम करण्याचे बरेचसे ॲडव्हान्टेज असतात. मेडिकल फॅसिलिटीज तर अतिशय उत्तम असतात. म्हणून तुम्ही या नोटिफिकेशनकडे काळजीपूर्वक लक्ष द्या आणि नक्की अप्लाय करा. बघा, तुम्हाला बघत असेल इथे लिहिले आहे की काय अलाउन्सेस असतात. आपण बघूया एकदा. इन ॲडिशनल टू बेसिक पे, द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी इंटायटल्ड फॉर द DA, HRA, ठीक आहे, अशा प्रकारचे. आणि अलाउन्सेस मेडिकल बघा, मी आत्ताच सांगितलं आहे. आणि यांचे मेडिकल अलाउन्सेस खूप जास्त हायफाय असतात, चांगल्या फॅसिलिटीज असतात. फॅमिलीसाठी मेडिकल इन्शुरन्स असतो. बरेचसे तुम्हाला ॲडव्हान्टेजेस महारत्न कंपनी, नवरत्न कंपनीमध्ये घेता येणार. ठीक आहे. त्यापुढे आपण बघूया की पहिलं जे पोस्ट होतं प्रोहिबिशनरी इंजिनियर, त्यासाठी BSc इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन देखील इलिजिबल आहे. आणि तिथे कुठल्या ब्रांचेस इलिजिबल आहेत ते बघू शकता. जर सेकंड मेकॅनिकलचं होतं त्यामध्ये BSc इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट इन मेकॅनिकल म्हणजे मेकॅनिकल फील्डमधलं. थर्ड होतं कम्प्युटरसाठी आणि फोर्थ जो होतं ते इलेक्ट्रिकलसाठी. तर इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकल चालणार आहे, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स चालणार आहेत. अशा सब ब्रांचेस असतात. टेक्निकलच्या स्टुडंटला ह्याबद्दल माहिती असेल की जसं इलेक्ट्रिकल आहेत तर इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, प्लेन इलेक्ट्रिकल, अशा विविध ब्रांचेस, सब ब्रांचेस असतात अकॉर्डिंग टू युनिव्हर्सिटी. ठीक आहे. तर तुम्ही आपली ब्रांच चेक करायची आहे, फॉर्मला नक्की अप्लाय करायचं आहे. खूप चांगली भरती आहे. आणि बघा, रिझर्वेशन तुम्ही बघू शकता. टोटल किती 340 जागांची ही वॅकेन्सी आहे. ओव्हरऑल सांगत आहे मी. आणि STसाठी 25, SCसाठी 51, OBC नॉन क्रिमिनलच्या कॅन्डिडेटसाठी 91 जागा आहेत. EWSसाठी 34 आणि अनरिझर्वसाठी 139 एवढ्या जागा आहेत. आणि आता इलिजिबिलिटी तर आपण बघितली आहे, म्हणजे इलिजिबल क्वालिफिकेशन की कुठली ब्रांच हवी. आपण आता सुरुवातीला स्क्रीनमध्ये बघितलं आहे की कुठली ब्रांच, म्हणजे जे हे एसेन्शियल क्वालिफिकेशन म्हटलं आहे त्यांनी की हे महत्त्वाचं. डिप्लोमा इथे मेन्शन केलेलं नाही आहे, तर डिप्लोमा मे बी इलिजिबल नसणार. आणि असेल तरी पण डिप्लोमा झाल्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगला घेतली आहे ॲडमिशन तर तुम्ही इलिजिबल आहे. ठीक आहे, कारण की त्यांनी BE BTechच मेन्शन केले आहे, डिप्लोमाबद्दल कुठेही उल्लेख केलेला नाही आहे.
आता आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलं आहे. हां, इथे एक क्रायटेरिया आहे बघा, की तुम्ही OBC आणि अनरिझर्व म्हणजे UR, OBC, नॉन क्रिमिलियर आणि EWS कॅन्डिडेट विथ फर्स्ट क्लास इन अ BE, BTech, BSc इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट फ्रॉम AICTE अप्रूव्ड कॉलेज इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या डिसिप्लिनमधलेच कॅन्डिडेटला जर तुम्हाला फर्स्ट क्लास लागणार आहे, OBC आणि अनरिझर्व असेल आणि EWS असेल, तर तुम्ही डिग्रीमध्ये आपण ॲग्रिगेट काढतो त्याचं तुम्हाला फर्स्ट क्लासमध्ये लागेल. ठीक आहे, तुमची जी कॅन्डिडेट फर्स्ट क्लास इन BE, ठीक आहे, तुम्हाला BEमध्ये तुम्ही फर्स्ट क्लास पाहिजे असं इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. SC, ST, PWBD कॅन्डिडेट विथ पास अबाउट द डिग्री डिसिप्लिन इलिजिबल टू अप्लाय. म्हणजे तुम्ही जर SC, ST कॅन्डिडेट आहे, तुम्ही पास झाले आहे तरी तुम्ही इलिजिबल आहे, पण तुम्हाला तुम्ही अनरिझर्व, OBC आणि EWS असेल तर तुम्हाला हे फर्स्ट क्लासमध्येच पास असणे अनिवार्य आहे, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ठीक आहे, आता तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला समजलं असेल की इलिजिबल कोण आहेत. ठीक आहे, एज क्रायटेरिया तुम्ही बघू शकता. OBC कॅन्डिडेट असेल तर तुम्हाला OBC 3 इयर फॉर द OBC कॅन्डिडेट, आणि जे SC, ST कॅन्डिडेट आहेत त्यांना 5 वर्षांची एज रिलॅक्सेशन, OBCसाठी 3 वर्षांची एज रिलॅक्सेशन. ठीक आहे, हे 25+ आहेत. ठीक आहे, आता पुढे बघा, पुढे स्क्रीनवर आपण बघत आहोत. आपण एक्झाम फीज पण जाणून घेऊया. ठीक आहे, बेनिफिट आणि रिझर्वेशन दिलेले आहेत. मी एक मी टेलिग्राम चॅनल बनवलेला आहे, मी त्याची लिंक तुम्हाला शेअर करेल आणि तुम्ही चॅनलला जॉईन करायचं आहे. त्यामध्ये मी व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर तुम्ही चॅनलला नक्की जॉईन करा आणि PDF सविस्तर वाचायचं, त्यानंतरच स्टार्ट करायचं फॉर्म फिलिंगच्या प्रोसेसला. मी ते तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देते, कारण व्हिडिओ लांब नको व्हायला याकरिता मी प्रत्येक पॉईंट समजावून सांगू शकत नाही. तर एकदा आपण पण त्याला वाचून पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, आणि कुठे डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि मी नक्की त्याचं रिप्लाय करेल. हां, आता महत्त्वाचा विषय म्हणजे यामध्ये तुम्हाला जे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला याची जॉईनिंग मिळू शकते. बघा, नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र हे प्लेस आहे आणि पुण्यातलं महाराष्ट्र, या 2 ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जॉईनिंग मिळू शकते. म्हणजे तुम्ही जर विचार करत असाल की ऑल ओव्हर इंडिया आपल्याला लोकेशन मिळेल, तर इथे तुम्हाला महाराष्ट्रात देखील ट्रान्सफरचे चान्सेस आहेत. पुणे आणि नवी मुंबईमध्ये जॉब करायचं तुम्हाला चान्स मिळू शकतो. म्हणून ही टेन्शन नका बाळगू की बाहेर जायचं आहे, तुम्हाला पुणे, नवी मुंबईमध्ये देखील याची तुम्हाला जॉब लोकेशन मिळू शकते. ठीक आहे, आणि लास्ट डेट कधी आहे? 14/11/2025 ही लास्ट डेट आहे. तर लास्ट डेटची वाट न बघता आपल्याला फॉर्म फिलिंगची प्रोसेस ही कंप्लीट करायची आहे. सर्वांनी लक्षात घ्या, 14/11 म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या 14 तारखेच्या आधी तुम्हाला फॉर्म फिलिंगची प्रोसेस ही कंप्लीट करायची आहे. त्यानंतर आता आला महत्त्वाचा विषय म्हणजे जो की एक्झाम फीज आहे. जे जनरल, EWS आणि OBC म्हणजे UR, EWS आणि OBC नॉन क्रिमिलियरवाले जे कॅन्डिडेट आहेत त्यांना 1000 + GST म्हणजे 1180 रुपये एवढी फीज लागणार आहेत. आणि जे अदर कॅन्डिडेट आहेत SC, ST त्यांच्यासाठी एक्झाम फीज ही नसणार आहे. ठीक आहे, बघा खालती पॉईंट दिलेला आहे, SC, ST, PWBD, ESM या कॅन्डिडेटसाठी एक्झाम फीज नसणार आहे. ठीक आहे, मेथड ऑफ सिलेक्शन तुम्ही बघू शकता. इथे एक्झाम कंडक्ट होणार आहे, कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम ही कंडक्ट होणार आहे. त्याच्यासाठी सेंटर देखील चूज करायचे. ऑनलाईन एक्झाम म्हटल्यावर तुम्हाला सेंटर ऑनलाईन मिळतील. कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहेत, त्यामध्ये तुम्हाला 120 मिनटं दिले जाणार आहेत आणि 125 क्वेश्चन राहणार आहेत. आणि निगेटिव्ह मार्किंग देखील आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग राहणार आहेत. 100 टेक्निकलचे क्वेश्चन्स आणि 25 हे जनरल ॲप्टिट्यूड आणि रिसनिंगचे क्वेश्चन्स असणार आहेत. म्हणजे टोटल 125 मार्कांची हे एक्झाम होणार आहे. लक्षात आलं तुम्हाला? आणि 120 मिनिटांची हे तुम्हाला टाईम दिले जाईल. आणि एक प्रश्न 1 मार्काचा राहणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग ही 1/4 राहणार आहे. लक्षात आलं? आता सिलेबस तुम्ही बघू शकता, प्रत्येक ब्रांचचं वेगळं राहील आणि सिलेबसचं वेगळं PDF येईल तुम्हाला. हाऊ टू अप्लाय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार नाही आहोत. यामध्ये फक्त आपण नोटिफिकेशनबद्दल चर्चा करणार आहोत. आता एक्झाम फीज सगळ्या बाबतीत आपण चर्चा केलेली आहे. ठीक आहे, एक्झाम पॅटर्नची देखील थोडक्यात आपण माहिती बघितलेली आहे. आणि बघा,
24/10/2025 ऑनलाईन अप्लिकेशनला ही सुरुवात झालेली आहे आणि 14 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही अप्लिकेशन करू शकता. आता तुम्ही अप्लिकेशनचं PDF आहे ते बऱ्यापैकी वाचून घ्या आणि नंतरच तुम्ही एक्झाम फॉर्म फिलिंगला सुरुवात करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्णपणे जाहिरात ही सविस्तर बघितलेली आहे. एज लिमिट सगळ्या गोष्टींवर चर्चा केलेली आहे आणि अतिशय महत्त्वाची आणि चांगली संधी आहे टेक्निकलच्या विद्यार्थ्यांसाठी. तरीही न चुकता कोर ब्रांचेसचे जे विद्यार्थी आहेत इलेक्ट्रिकल मेकॅनिकल प्लस कम्प्युटर सायन्स आणि मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स स्पेशली त्यांच्या बऱ्याचशा वॅकन्सी आलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनी न चुकता फॉर्म फिलिंग करायचे आहे आणि ते ॲग्रिगेट मार्क्स देखील व्यवस्थित बघून आपल्याला फॉर्म फिलिंग करायचे आहे. अशा प्रकारे आपण डिटेल नोटिफिकेशन बघितलेली आहे आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहे, तर चॅनलला नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला तिथे आधी नोटिफिकेशनची अपडेट आणि PDF देखील तिथेच मिळेल. ठीक आहे. तर धन्यवाद.